हॅलो. हॅलो. हं. दंगेकर साहेब बोलता का सर? हो. साहेब मी छत्रपती संभाजीनगर मधून रमेश पाटील बोलतोय, सामाजिक कार्यकर्ता. तुम्हाला विनंती आहे, काय बोलू नका मला. अरे नाही मी लय नाही छोटा आहे, काय भाऊ, बोलू ऐका ना नका भाऊ, मला. ऐका ना भाऊ प्लीज. तुम्ही भाऊ काहीतरी मला शिव्या भाऊ देत नाही नाही नका बोलणार भाऊ, प्लीज. ऐका ना भाऊ, शब्द मी आहे लय माझा. वर्ष वाट बघतोय तुमच्या फोनची, भाऊ आलाय मला. भाऊ भाऊ ऐका ना भाऊ, हं. मला तुम्ही काय जे बोलू नका एवढी तुम्ही नाही विनंती. नाही बिलकुल तुम्ही जे मी काम गरीब करताय कार्यकर्ता, मला तुम्ही नाही नाही काहीतरी ऐका ना शिव्या देता भाऊ, नका. तुम्ही जे काम करताय ना, ऐका ना. नाही, तुम्ही बोलता बोलता माझी नाही कदर नाही 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 घसरून नाही जातात. तुम्ही जे काम करताय ना भाऊ, ते यांनी चंद्रकांत पाटलांनी केलं पाहिजे, एवढं मला कळतं. नाही का ना, बरं माहिती मला काय, फक्त माझी विनंती, मला गरीबाला काय बोलू भाऊ, नका. काय ऐका झोपडीतला ना माणूस प्लीज, आहे. काय नाही बोलणार भाऊ प्लीज, बरं तुम्ही ऐका ना. मला काहीतरी अरे यार करताय भाऊ, उद्योग माझा. भाऊ विषय असा आहे बरं का, की हं. विषय असा आहे की बघा ठीक आहे, बघा आज तुमची जात मला माहित नाही, माझी जात माहित नाही. चंद्रकांत पाटील स्वतः जैन धर्मी असून स्वतःच्या हं. मंदिराला वाचू शकत नाही. तो व्यक्ती काय पुण्याला वाचून मला सांगा बरं. हं. हॅलो. नाही, तुमची मला भीती वाटते म्हणून मी काय तुम्हाला रिप्लाय देत नाही भाऊ. 100% अरे रिप्लाय यार देत. भाऊ ऐका ना. मी म्हणत होता या बाबाचा, मला का अजून फोन येत नाही, काय येत नाही, पण आलाच. अरे भाऊ बरं भाऊ ऐका ना, तुम्ही जे करताय काम त्याच्याबद्दल अभिनंदन बरं का तुमचं. थँक्यू. आणि ऐका ना, माझे मोवळ पण दुश्मन नाही, कोणीच नाही, पण बरोबर. हे काम यांनी चंद्रकांत दादांनी करायला पाहिजे, एवढं मला माहिती. बरोबर. जो व्यक्ती स्वतःच्या जातीसाठी लढू शकते तो महाराष्ट्रासाठी काय करायला. हो. दारांगबाळे जातीसाठी लढतात, समाजासाठी लढतात. आणि तुम्ही पुणेकर म्हणून आणि जाऊ दे आता काय एक सांगू तुम्हाला, सांगा बाबा. तुमच्यामध्ये माझा फार जीव आहे बरं का, आय लव्ह यू भाऊ म्हणून मोठे. थँक्यू सर. हा तुमचा नंबर आहे का, फीड करू का भाऊ मी? अरे कारण भाऊ फीड पण मला करायला. काय बोलू देऊ नका फोन. अरे भाऊ बघा, चुकीचं केलं तर बोलू, चुकीचं करत नाही नाही, तर काय गरीब बोलू मी. माणूस आहे मी पहिलं लय दिवसापासून ठरलं, या बाबाचा फोन आला तर आपलं त्याची माफी मागून मोकळं अरे व्हायचं. नाही भाऊ, नाही किती घाबरतो तुम्हाला मी. नाही घाबरायचा विषयच नाही दादा. बघा तुमचं जे कर्तव्य चांगलं आहे बरं का. मला माहित नाही घोटाळा झाला असं नाही, पण काम कोणाचं आहे ज्या प्रकारे बघा यांचं काम आहे ना. चंद्रकांत पाटला एकदा तिथून इथून आले, इथून आता इथं सपोर्ट कोणत्याही पालकमंत्र्याच्या शिवाय हे काम होऊ शकत नाही कोणत्या गोष्टी. मी तुमच्या सारखी फिल्म बघत असतो, हा बाबा माझ्या अंगावर कधी येईल म्हणून मी घाबरतोय. आलोच तो फोन, पण मला समजून घ्या आणि आपले ते क्लिप टाकू नका, एवढं करा. नाही भाऊ, क्लिप तर टाकणारच तितकी 100%. टाकणार आहे का? तेच म्हणतो, मला फक्त प्रतिक्रिया द्या की चंद्रकांत पाटलाचं काम आहे का नाही करायचं. नाही, तुम्ही आपण एक, मी बाबा तुम्ही छोटा माणूस आहे भाऊ, काय बोललो मी तुम्हाला, मी माझ्याकडे काहीच नाही, मी पण छोटा आहे, पण माझं एक म्हणणे हे काम चंद्रकांत पाटील. बरं विषय असा आहे भाऊ, आहे का ना, जेवरी म्हणून आहे बरं का संभाजीनगरचे. त्यांचं असं म्हणणं आहे की अगर मोहोळ साहेबांना जागा लागत असेल तर संभाजीनगरमध्ये देऊ, फक्त तेवढं मंदिर सोडून घ्या असं म्हणणं आहे त्यांचं. ते देते बरं, जैन लोक श्रीमंत आहे आमचे संभाजीनगरचे. ते मोहोळ साहेबांना ते जागा देते 40-50 एकर काय लागत असेल तर ते त्यांना म्हणे याच्यावर लोन काढून घ्या, फक्त ते पुण्याचं तेवढं मंदिर वगैरे ते जागेत सोडून घ्या. भेटू बघा एकदा, 100%. ओके आणि तुमचं काम एकदम प्रचंड आहे. ओके बॉस, थँक्यू. तुमचा फोन यायची अपेक्षा होती, परमिशन तुमचा फोन आला. ठीक आहे. फक्त मला कुठं घेऊ नका. म्हणलं ना मोठा भाऊ म्हणून आयलो म्हणून तुम्हाला, मी रे जाल तुम. ओके बॉस.